अमरावती जिल्ह्यातल्या चांदूर बाजार ते परतवाडा रोडवरती तळेगाव मोहना नावाचे एक गाव आहे। या गावापासूनच कोंडवर्धा या गावी जाण्यासाठी एक रस्ता आहे। मात्र हा गावचा रस्ता नसून हा एक पांदन रस्ता दिसतो। या पांदन रस्त्यावर असलेल्या नाल्यावर पूल बांधून द्यावा याची मागणी व निवेदन हे कोंडवर्धा गावातील असंख्य नागरिकांनी केले। आवश्यकता आम्हाला रस्त्याची फार जरुरी आहे। काही करावं आणि कसंही करावं शासनानं, पण इथं या नाल्याले पूल बांधून द्याव आणि पायलेचा पण नाही कालमचा बांधून द्याव आणि कालम खालून पाणी काढून द्याव। या नाल्याचा दोन्ही नाल्याचा संकल्प एक आहे। इथंसा जाता येत नाही, हजारो एकर जमीन आहे इथे। पावसाचा ओघ वाढला आणि या वाहत्या नाल्यामधूनच शेतकरी शेतमजूर आपले पोट भरण्यासाठी रोज या वाहत्या नाल्यामधून ये जा करीत असतात। या नाल्यावरती पूल व्हावा यासाठी नागरिकांनी तहसीलदारांना सुद्धा निवेदन दिलेले आहे, मात्र अद्यापही पूल तयार झालेला नाही। मग याचा अर्थ कोंडवर्धा या गावावरती प्रशासन अन्याय करीत आहे का? कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुठल्याही तहसील कार्यालयामध्ये किंवा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गेल्यास नेहमी कोरोनाचे नाव पुढे करून आपले काम होईल असे सांगण्यात येते। मात्र पावसाळा अद्याप 1 महिना राहिलेला असताना सुद्धा येथे अद्यापपर्यंत पूल झालेला दिसत नाही। त्यामुळे या कोंडवर्धा गावातील अनेक मजूर आणि शेतकरी यांचे प्राण धोक्यात आलेले आहेत। येथील आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि स्थानिक नेते मंडळी व प्रशासन यांचे अक्षम्य दुर्लक्ष या पुलाला कारणीभूत ठरत आहेत। त्यामुळे आता जर हा पूल तयार करण्यात आला नाही तर कोंडवर्धा गावातील नागरिक तीव्र आंदोलन छेडतील असे सुद्धा कोंडवर्धा गावातील नागरिकांचे म्हणणे आहे। आमच्या या कोंडवर्धा गावातील पांदन रस्त्यावरील नाला जो आहे तो खोलीकरणामुळे तुडुंब भरून वाहत आहे आणि आजपर्यंत आमचे जे शेतकरी वर्ग, मजूर वर्ग हा वाहत्या नाल्यामधूनच जाणं येणं शेतीसाठी करत आहे। कोंडवर्ध्यातील जवळपास 80 ते 85% जमीन पूर्णतः याच बाजूने आहे। अजूनपर्यंत प्रशासनाने कुठल्याही प्रकारचा इथे नाला बांधलेला नाही, नाल्यावरील पूल बांधणी केलेली नाही। तर माझी हीच मागणी आहे की जेणेकरून कोंडवर्धा नाल्यावरील पांदन रस्त्यावरील नाला इथे पूल बांधून देण्यात यावा, कारण की प्रशासनाने अजूनपर्यंत इथे फक्त पाहणी करून गेले, कुठल्याही प्रकारचा निर्णय अजून घेतलेला नाही। जीवन धोक्यात फक्त कोंडवर्ध्याच्या शेतकऱ्यांचं आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।